चल आवरा चला पटकन दिदे चल चला निघलो तू घरी आता आहे का नाही काय नाही चालायचं आता भरपूर उशीर झाला एक सेल्फी काढा तुमचा लगेच जाऊ आवरले सगळ्यांचं मामाला घ्या चला म्हणा पटकन चला इकडे बघ काढा फोटो ए बिट्टू चला काय पाहिजे आईस्क्रीम होय निवांत बसलो आम्ही गार्डन मध्ये विराज आणि मी हे का नाही विराज काय खेळत तू काय घेतलंय खायला हा असं खेळायचं घेतलं ना असं विराजला असं खेळायचं घेतलं उघडत असं त्यात काय लॉलीपॉप आहे वर घ्यायचं ना बघा लॉलीपॉप ते विराज खातोय मस्त पैकी तू पाण्याचं घेतलंय का मामा आला मामा तो मामा आलाय मम्मी आली दीदी आली सगळेजण आली तिकडं मस्त पैकी चल आवरा चला पटकन दिदे चल विराज चल बरं चल तिला आई कळायला लागली आता चला निघलो तू घरी आता आहे का नाही डायरेक्ट आज आम्ही गेलो लागणार नेमकं विराज बसला इथं पाणी खेळत तर मी जाणार राहणार तुला यायची विराज मग मी लग्न आली म्हणून डोकं दुखतोय आता तर आत्ताच आली दीपाली लग्नाहून मी सांगणार तूच सांगायची मी लग्नाहून आले म्हणून काही हा म्हणून काय होतंय डोकं दुखतंय फिरून आली चांगली डोकं दुखतंय विराज चल दूध पिन चल बरं पटकन दीपा तू ही घेतलंय का इळा घेतला का इळा वरच ना चला पटकन जाऊ आणि थोडासा गाज घेऊन येऊ शेळ्याला टाइम बराच व्हायला लागलाय आता सध्याला 5:30 वाजल्यात आणि सूर्य पूर्ण मावाळाय चल बरं पटकन ते पा माऊला फोन लाव आणि ते विराजचं काय नेलंय ना ते आणायचं सांग चल पटकन रुसू नको चल फोन लावा तुम्ही फोन लावतो त्याला मग तू घेऊन या विराजचं काय पाहिजे ती रुसला विराज हा घेऊन येऊ चल पटकन रुसायचं नसतंय 5:30 वाजल्यात सूर्य बघा मावळायला गेलाय आणि विराज आता सध्याला रुसतोय ते काय झालं तुम्हाला सांगतो कोण रुसतोय दीपाली तू सांगणार आहे मी सांगणार आहे खेळायचं आणलं होतं खेळायचं म्हणजे ते लॉलीपॉपचं ना हा ते नेलंय आमच्या मावच्या बाळाने म्हणजे तुझ्या बहिणीच्या बाळाने हा बहिणीच्या मुलीने नेलंय तर ते रडतोय तो मग असंच असतं लहानपणी तीच पाहिजे म्हणतोय का हा, तीच पाहिजे म्हणतो. त्याच्यामुळे ते रुसतोय आणि मग मामाला फोन लावलाय ना फोन लावून सांग बरं म्हणा ते घेऊन ये विराजला रुसलाय आज तर आज विराज का रुसलाय यस येतो म्हणला येतो मला चला पटकन आता विराज कुठं रुसतोय मम्मी खवळत चल पटकन चल असं रुसू नको विराज रुसू नको चल उठ उठ मातीत माझ्या वाटती तुला उठ उठ चल काय फोन केलं करतो मी चल फोन करतो आणि घेऊन येतो चला लईच अवघड आहे विराजचं रडणं म्हणजे काय सांगावा हट्टीपणा आहे तिथंच बसलाय जो आवरायचे ऐकत तर नाही काय नाही लॉलीपॉप आणि त्याला असं 10 रुपयाचा खटक्याच होतं बुवा 10 रुपये अजून आणला असतं बरं झालं असतं एखादं एकच होतं आणि दोघं बांधलं खेळत होते ती गेली घेऊन दिदी रानात बघा किती सुंदर असं वातावरण झालंय आणि विराज तिथं रुसून बसलाय आणि येतोय तो
पण रुसलाय सध्याला. तर एवढं भारी भारी संध्याकाळचं वातावरण होतं ना तिसरा पारा. म्हणजेच आता सायंकाळच्या 5:30 वाजल्यात आणि थोडासा दीपाली घास कापतीये आणि किती एकदम मस्त आणि सुंदर वातावरण झालंय. तर दीपा तर काही नाही, आता सध्याला दीपाली घास कापून घेतीये कारण मग पुन्हा अंधार पडेल थोड्या वेळात. तर काय म्हणायचं तुला, झालं ना लग्न मस्त पैकी? झालं मस्त लग्न. आणि तुला किती वेळ म्हणलं होतं हिडिओ काढ, साडी घातली तर काढ काढ. लय भाऊ खाती ती तर हिथं काय ना जातानी नाही येतानी. पोरगी लय रडत होती, जातानी किती रडत होती हो आपलं. हा जातानी रडत होती पोरगीनं, आल्यावर रडली ना रडलेली. त्याच्यामुळं. तिला पुढंच जमत नाही तिला. हा कुणाचा कालवा नाही जमत आणि कुणाच्या इथं तिला बाहेर बी नाही तिला कुणाच्या इथं जमत आहो. हा आपण काय करू माहिती का, हम्म. शेवटला काय थोडंफार मी जर काढलं असेल ना ते व्हिडिओ टाकीन समजा लग्नाचा, बरं. नाही का. शेवटला तुम्हाला दाखवू आम्ही थोडा व्हिडिओ हा. लग्नाचा. कारण कोण दीपाची मम्मी आलती, दीपाचा भाऊ आलता, आलता माझा. आम्ही सर्वजण दीपाच्या नातेवाईकात लग्न होतं. हम्म. ते गेलोत लग्नाला आणि जाऊन आलो. छान झालं हो पण. लग्न छान होतं पण मला काय कोणाचीच जास्त ओळख नव्हती. सगळे म्हणायचे तुम्हाला. तुमचेच पाहुणे होते. हा पण ते म्हणायचे एक तुझ्या मिस्टरला इकडे बोलव, मिस्टरला इकडे माझी ओळख होईन का. हा. हा लेकरं दादू राहिला मस्त. विराज तर काय अजून नाही आला का, तिथंच बसला ऐकतच नाही. हो का इथं डोकं दिसतंय. विराज, अय विराज, आवाज येतोय का? अवघडची काय करावं, पोरं लय रुसत आहेत. लेकरांचं अवघड आहे. काम असते संध्याकाळच्या टायमाला उरकायचे आणि तो ऐकत नाही. संध्याकाळच्या एक टायमाला ना काम असतात लई आणि पोरं करते अडवण, लय येड्यावानी करते. लई अडवण करते. कारण आता आनंदी घरी आहे, हम्म. आता दुकान पण चालू आहे आणि हाय तिथं बाई सध्याला, म्हणून आमचं आहे हाय म्हणून काही अडचण नाही. तर आता दीपालीला जायचं, मला जायचं, पण दुकान आम्ही बघणार, विराजला बघायचं, आनंदीला बघायचं, काम असतात. आज तर मी घरी आहे, नाही तर ह्या टायमाला मी घरी नसतो शक्यतो, लग्नाला गेल्यामुळं आज आलोय. तर सगळे व्हिडिओ आपले सकाळचे असतात, तर असे 5-6 वाजताचे कमी असतात व्हिडिओ, नाही का. असतात, म्हणजे नसतेच ना जास्त. हा नसल्यासारखंचे संध्याकाळचे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ नसतेच. बरं दीपा, पोरगी रडती वाटतंय घरी, तू काय कर घास कापून आण, मी तर वर बघतो पळत जातो. हा चला, आनंदी रडायला लागली घरी, लय अवघड आहे. विराज पळत गेला घरी. कशाचा विराज इथंच लापला. विराज, आनंदी रडती का आपली? हा आलो, मी बोल नकोय तुला. असाच बस, वाघ आलाय, असाच बस, मी चाललो घरी चाललो मी, वाघ आलाय, चल माया मागं पटकन. मम्मी राहणार ती बरं का, वाघ सुटलेत बरं का. चल ऐकत जा, रुसून नको जाऊ, चल मी चाललो. दीदी रडती, चल लवकर. लय रडती. राहणार आवाज डायरेक्ट बघ कशी रडली, सगळं डोळ्याला पाणी आलं. लय रडत होती लय, ते रडलेलं दाखील नाही. आता चाललो तर राहणार तिच्या आईकड, त्याच्यामुळे आता बरं आहे. चला आनंदीला घेऊन चाललो आता राहणार, कारण ती काय आता राही ना. अयो आली मम्मीकडे, चल चक मम्मीकडे चाललो. अशी रडती, मग आता थांबायची नाही म्हणलं आईशिवाय, तर जातो राहणार. तुझ्याशिवाय राहतच नाही आता, ती लगेच रडायला येतंय. बघ आता रडायचीच थांबली. काही असून त्या लहान पोरांना आईशिवाय पर्याय नाही. आता कशी खेळायला लागली, ओ टम्मू. आता नाही, आता रडूच गेलं. पुशर थोडस डोळ्यान ती, चल बाबू. आता रडू गेलं का? ओ रडलं पाखरू. मम्मी पाहिजे आता. रडत बाबा तू नाही दिसले का, तिला रडू येतं. बस चल आता राहून दे सगळं, मी गाज घेतो. वांगेल ना खालून वांगे बघते दिसतात का म्हणजे उद्याच्याला. उद्याची तयारी हा होईल. ना, उद्याची तयारी. उद्या सकाळी इकायला जावं लागेल पालक आणि हा काय कोथमीर आणायची का आता? घ्यायचं. कोथमीर द्यायची का? हा. बरं किती जण झाली सकाळी? आता कोणी सांगितली? आता काकून सांगितली किरण होती, काकून दिली. हा. आणि आता 2 पुन्हा सांगितलेत का? अजून सांगितलं. बरं घे तू कोथमीर घे, मी गाज घेतो येते हिल्लर आणि आपण पटकन जाऊ. आता टाइम झालाय भरपूर. हा, चल लगेच. चला, दीपाली काय करते, थोडीसे वांगे बघती. म्हणजे जर आता वांगे असले तर उद्या सकाळ वांगे घेऊ. दीपा लागली रडायला लगेच, तुझ्याशिवाय राही ना. हो ह्या मेलं. वांगे पण भरपूर आलेत आणि दीपाली म्हणती वाकून बघा. वाकून बघायला गेलं तर मिरची तुटते माग. अयो वांगे दिसतात काय खालून? वांगे आहे, 100% वांगे आहेत. भरपूर असे वांगे लागलेत, खालून दिसायला लागलेत. तर वांग्याला वांगे भरपूर आलेत. इकडं पण 2 आहेत, इकडं पण असते ना अजून. तर वांग्याला वांगे आहेत म्हणायचं. मिरचीला मिरची पण आहे
आणि भरपूर अशा मिरच्या पण लागल्यात. चला मिरच्याला बघा किती मिरच्या लागल्यात हिरवगार. वांगी दीपा भरपूर वांगे येतं. चला बरं आता पटकन. राहिली की रडायची? तुझ्याकडे आली की रडायची राहतील, माझ्याकडे आली की रडती. चल काय घ्यायची तू म्हणती? बरं मी कोथिंबीर घेऊ का? हा वांगे आहेत लय वांगे आले वांग्याला मस्त. आता काय अडचण नाही. कडकी खाली कोथिंबीर तोडू नका हो. सगळी कडकीच निघून जाईन आता असे झाले वांगे. हा ना वांगी. हा पटकन संध्याकाळच्या टायमाला आहे ना पटापटा पटापटा आवरावं लागत आहे. आता दिवस मावळायला गेला आहे म्हणून जायचं लवकर. थोडीशी कोथिंबीर घेतो मी. संध्याकाळची काय कामं पण लहान पोरांमुळं काय कामं सुधरत नाहीत. दीपालीने घेतलं आनंदीला आणि गाज घेईन मी घेतो कोथिंबीर. चला आता घेतली कोथिंबीर थोडीशी. पहिली बी नेऊन ठेवलेली घरी गाई. हिरवीगार कोथिंबीर एकदम मस्त. घास मीच घेऊ आहे दीपा? बरं बरं घास कापून ठेवला ते मीच घेतो. खरंच म्हणजे काय होतंय संध्याकाळच्या टायमाला ना रानात खरंच भारी वाटतं. आणि हे वातावरण बघा ना कसं किती मस्त वाटतंय लांब पाहिल्यावर. आणि ह्या टायमाला सुंदर असं वातावरण मस्त वाटतं. करमतलं आहे रानात पण. दीपाली आणि विराज तिकून आला आणि दीपाली झाली घरी. विराज तर का आज लई अडाम करतोय हटकुनी. चला आता मी घास कोथिंबीर घेतली आणि चाललो. दीपाली गेली पुढं, मी पण लगेच घास घेऊन थोडासा चाललोय. शेळ्याला थोडासा घास घेतला म्हणजे संध्याकाळच्या टायमाला बरं आहे. रोज तर संध्याकाळच्याला मी नसतो. दीपाली ह्याच्या आधीवरच लवकर येते. रोजची रोज घास घेऊन जाते आणि रोज सकाळ म्हणजे सायंकाळी सकाळ दोन्ही टाईम थोडा थोडा घास नेऊन शेळ्याला ताजा ताजा टाकी ती. सूर्य मावळाला गेलाय पाठीमागं तर किती सुंदर असं वाटतंय. आणि हिरवागार गहू. खरंच आता जे वातावरण आहे हिरवं हे आपल्याला उन्हाळ्यात बघायला सुद्धा भेटायचं नाही असं मस्त. दवाखान्यात आता. चला आनंदी कशी गप बसली कशी रडत होती. रानात असं आई बरं आली ना हिंडायला मग लय करमतील आणि लय बरं वाटतं. विराज लय अडांग करतो भाऊ. विराज लय अवघड आहे विराज आमचा. सगळेजण असलो अडांग करतो. दीपाली मी नसला मग गप बसतो. आम्ही असलो तर जास्त रडू येतं. चला बघा पूर्ण सूर्य मावळायला लागलाय. टुमू 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 टुमू. कोण अडांग करतो विराज? किंडर जॉय खायची का तुला? किंडर जॉय. किंडर जॉय खायची? किंडर जॉय काऊन नको? तुझं नाव काय आहे? असं खेळायला बरं वाटतं बघ. आता राहते ती तिकडे जा. ती राहते तिच्याकडे जा. रडायला लागला आनंदी तो राहून तुझ्याकडे. चल चला चल. नाही राहत दीदीकडे नाही राहणार. कितीला टाकला कास? चला